नागपूर विधान परिषदेच्या जागेवरती भाजपच्या राजीव पोद्दार आणि काँग्रेसच्या अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे। या निवडणुकीत भाजपची मतही आम्हाला मिळतील असा दावा लोंढेंनी केला होता आणि त्यांना आता पोद्दार यांनी उत्तर दिलंय। लोंढेंना महाविकास आघाडीचीच नाही तर काँग्रेसचीही मतं मिळणार नाहीत असं पोद्दार म्हणाले। नागपूरमधील काँग्रेसचे नगरसेवक आपल्यालाच मतदान करतील असा त्यांना विश्वास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांकडे 1/10 पण सैन्य नव्हतं, पण प्रत्येक लढाई ते जिंकले होते, कारण की त्याच्या मागे स्वराज्याची कन्सेप्ट होती। आज जनता ज्या पद्धतीने चेपलेली आहे, जनता ज्या पद्धतीने महागाईमध्ये चेपलेली आहे, बेरोजगारीमध्ये चेपली आहे, नीटचे पेपर म्हणजे पेपर लीक सरकार आहे, या सगळ्याच्या विरोधामध्ये जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहे जनतेने, त्या प्रतिनिधीकडनं याच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला मतदान करावं अशी जनमानसाची भावना आहे। ते प्रतिनिधी नक्कीच काँग्रेसला मतदान करतील असा आमचा विश्वास आहे। डॉक्टर राजीव पोद्दार आहे सर, काँग्रेसच्या उमेदवारांकडून दावा केला जात आहे की भाजपचे मोठ्या संख्येने नगरसेवक त्यांना मतदान करेल, त्यांच्या या दाव्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? हा त्यांचा दावा हास्यास्पद आहे। त्यांना महाविकास आघाडीची मतं राखणं हे 100% कठीण राहणार आहे आणि माझा तर दावा आहे की महाविकास आघाडीचे जे 225 मतं आहे तेही त्यांना मिळणार नाही, ते 250च्या आतमध्ये येतील अशा प्रकारे मतदान होईल। कारण की काँग्रेस असो, शिवसेना उबाटा असो, राष्ट्रवादी शरद पवार असो, काही अजून वंचितचे आहेत, काही MIMचे आहेत, काही मुस्लिम लीगचे आहेत, काही BSPचे आहेत, काही अपक्ष आहेत, या सगळ्या लोकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून पार्टीमध्ये काम करत असताना या लोकांना असं वाटतं आहे की एका सच्च्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे आणि त्यामुळे याला मतदान उत्स्फूर्तपणे करावं अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे आणि त्यामुळे महायुतीचे जेवढे मतं आहे त्यापेक्षा 51 मतं मला निश्चितपणे जास्त मिळतील असा मला विश्वास आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।